आज आपण बनवणार आहोत सुंदर असा ढाबा स्टाईल दाल तडका व त्यासोबत मऊ भात आणि चपाती। चला, नीतू लिटल युनिवर्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक्स करा। सर्वप्रथम आपण गव्हाचा डो बनवण्यासाठी घेऊया। तर त्यासाठी मी एक परात घेतली आहे व त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले आहे। तुम्हाला जसं मीठ हवं असेल, जशी चव तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही मीठ घ्या चवीप्रमाणे व त्यामध्ये सुजीच्या चाळणीने गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे। 2 बाउल मोठीवाली वाटी असते ना, ती मी 2 बाउल घेतली आहे गव्हाचे पीठ। ते चाळून घेतल्यानंतर तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही हळूहळू पाणी घालून ते सर्व गव्हाचे पीठ हे मिक्स करून घ्या व तुम्हाला कसा डो पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तो डो व्यवस्थित बनवून घ्या। हे पहा, मी डो बनवून घेतला आहे व त्यानंतर मी तो डो अगदी जाडसर व अगदी घट्ट असा मळून घेतला आहे व त्यानंतर हळूहळू पाणी टाकून व तेल टाकून तो डो पुन्हा लूज केला आहे, जेणेकरून आपली चपाती ही बराच टाइम ही मऊ अशी राहील। हे पहा, पुन्हा एकदा तेलाचा हात लावून ते गव्हाचे पीठ अगदी चांगले मळून घ्या व 10 ते 15 मिनिटं सोडून द्या, जेणेकरून ते पीठ चांगले भिजल्यानंतर आपल्या पोळ्या ह्या अगदी मऊसूत होतील आणि चांगल्या फुगतील देखील। चला तर मग आता आपण डाळ तडक्याची तयारी करूया। एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे व त्यासोबतच शिजण्यासाठी मी 2 छोटेसे टोमॅटो घेतले आहेत। हे टोमॅटो तुम्ही चांगले असे बारीक बारीक चिरून घ्या व आपल्याला हे टोमॅटो जे आहेत ना ते तुरीच्या डाळीसोबत कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकायचे आहे, जेणेकरून डाळीला खूप सुंदर असा फ्लेवर येईल व त्याचे टेक्स्चरही खूप सुंदर येईल। असे येलो आणि रेडमध्ये त्याचं टेक्स्चर येऊन जाईल। फर्स्ट टिप, तुम्ही जे टोमॅटो असतात ना ते तेलामध्ये न परतवता डाळीसोबत कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून द्या, छोटे छोटे कट करून। हे पहा, आता आपण डाळीमध्ये पाणी ओतलं आहे। डाळ ही व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने अगदी चोळून धुवून घ्या, जेणेकरून डाळीतले जे डस्ट असेल, जे काळपटपणा असेल तो सर्व काही निघून जाईल व डाळ आपली ही अगदी स्वच्छ अशी धुवून निघेल। डाळ आता अगदी स्वच्छ अशी धुवून निघलेली आहे। एक कुकर घेऊन त्यामध्ये मी ही डाळ ट्रान्सफर केली व त्यामध्ये मला डाळीच्या वरती 1 इंचभर एवढं पाणी लागलं। प्रत्येक डाळीमध्ये फरक असतो प्रत्येक ठिकाणच्या, तर तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी तुम्ही कुकरमध्ये टाकून घ्या डाळ शिजण्यासाठी। नंतर आपण 2 जे टोमॅटो चिरले होते ते यामध्ये मी टाकून घेतले आहे शिजण्यासाठी। त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये सेंधव नमक ॲड केलेले आहे। तुम्ही जेही मीठ खात असताल त्या चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये मीठ टाकून घ्या। मी आता यामध्ये काही मीठ टाकले आहे व काही फोडणीला टाकणार आहे व 2 चिमूटभर हळद टाकून घ्या। कुकरच्या आता आपण 3 शिट्ट्या करून घेऊया, जेणेकरून डाळ अगदी मऊसूत अशी शिजल्या जाईल व अगदी ढाबा स्टाईल टेक्स्चर या डाळीला मिळून जाईल। नंतर आपण इथे कांदा कट करून घेऊया। त्यासाठी मी एक मोठावाला कांदा घेतला आहे, तो मी बारीक बारीक असा कट करून घेतलेला आहे। तुम्हाला जसा कांदा आवडत असेल तसा तुम्ही कट करून घ्या, पण मला शक्यतो बारीक चिरलेला कांदाच आवडतो, त्यामुळे मी याप्रमाणे कांदा कट करून घेत आहे। इथे मी 2 लसणाच्या कांड्या घेतल्या आहेत, त्या व्यवस्थित निसून आपल्याला त्या पाकळ्या फोडणीसाठी व परतवण्यासाठी वापरायच्या आहेत। मी या सर्व पाकळ्या पटपट निसून घेते व तुम्हाला दाखवते की एकूण आपण किती पाकळ्या टाकणार आहोत। शक्यतो या 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत। लसणाने डाळ तडक्याला खूप छान असा फ्लेवर येऊन जातो। हे पहा, एवढ्या अशा लसणाच्या पाकळ्या तयार झाल्यात। नंतर आपण हिरवी मिरची घेणार आहोत। 10 ते 15 मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत व त्यांना स्वच्छ धुवून नंतर आपण त्या मिरच्या बारीक बारीक अशा कट करून घेणार आहोत। आपण फोडणीसाठी परतवण्यासाठी हिरव्या मिरच्या यूज करणार आहोत, त्यासाठी मी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हे पहा, शिट्टी ही झाली आहे। नंतर आपण ह्या मिरच्या व्यवस्थित अशा कट करून घ्या। चला, आता आपला कुकर होईल तोपर्यंत आपण राईसची तयारी करूया। मी इथे 1 वाटी बाउल बासमती राईस घेतला आहे। तुम्हाला जोही राईस आवडत असेल तो तुम्ही यूज करा। आता आपण हा राईस
अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्याआधी मी हा राईस 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे व नंतर आपण याला अर्धा तास सोडून देऊया, जेणेकरून आपला बासमती राईस जो आहे ना तो व्यवस्थित असा फुगला जाईल. चला आता आपला कुकरही थंड होत आहे, तोपर्यंत राईसही भिजेल अर्धा तास. तेवर आपण आता आपले डाळ तडक्याची तयारी करूया, फोडणीची तयारी करूया. मी इथे कढई तापवण्यासाठी ठेवली आहे व त्यामध्ये मी टोटल 3 पळ्या हे तेल टाकले आहे व त्याच्यामध्ये कांदा परतवला आहे. लालसर होईपर्यंत कांदा परतवायचा. त्यानंतर ठेचलेलं लसूण हा याच्यामध्ये 1 चमचा टाकायचा आहे. सेकंड टिप, डाळ तडक्यामध्ये शक्यतो तुम्ही ठेचलेला लसूणच टाका, जेणेकरून फ्लेवर हा खूप सुंदर येतो त्याला आणि टेस्टही खूप छान लागते. हे पहा, याप्रमाणे मी लसूण आणि कांदा हा थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवते आहे. तुम्हाला याला शक्यतो 5 मिनटं लागतील. त्यानंतर तुम्ही कमी फ्लेमवर परतवा, म्हणजे छानसा परतवला जाईल. त्यानंतर याच्यामध्ये आपण कट केलेल्या मिरच्या टाकल्या आहेत, त्याही व्यवस्थित परतून घ्या. मिरची ही व्यवस्थित परतवल्या गेली पाहिजे, जेणेकरून पूर्ण मिरचीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या तडक्यामध्ये उतरेल. हे पहा, यालाही मला 2 ते 3 मिनटं गेलेत परतवण्यासाठी. कमी फ्लेमवर व चांगले ही मिरची परतू घ्या, जेणेकरून आपला डाळ तडक्याचं टेक्स्चर हे अगदी रेस्टॉरंट टाईप झालं पाहिजे. याच्यामध्ये मी आता पुन्हा पाऊण चमचा सेंधा नमक टाकलेला आहे. तुम्ही जे मीठ यूज करत असताल ते मीठ याच्यामध्ये टाकून घ्या व व्यवस्थित परतवून घ्या. आता त्यानंतर आपण हे पहा, असा याला गोल्डन कलर आला पाहिजे. त्यानंतर मी इथे 1 चमचा धना पावडर टाकली आहे, जी की मी घरी बनवलेली आहे. नंतर आपण याच्यामध्ये अजून हिंग टाकली आहे. 4 ते 5 चिमूट याच्यामध्ये हिंग टाकले आहे. त्यामुळे कोणाला ॲसिडिटी असेल तर त्याचा प्रॉब्लेम येत नाही हिंगामुळे, म्हणून आपण याच्यामध्ये हिंगाचा यूज केलेला आहे. नंतर हळूहळू करून 1-1 पळी याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असं डाळ टाका, जेणेकरून डाळ तुमच्या अंगावर उडणार नाही. हे पहा, डाळीला चांगली उकळी आलेली आहे. याच्यामध्ये अजून मी थोडंसं हळदीचं प्रमाण वाढवलेलं आहे, जेणेकरून हळदीला खूप छान असा कलर येऊन जाईल. आता हे व्यवस्थित परतू घ्या 2 मिनटं. हे पहा, व्यवस्थित शिजलं गेलं आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमची जी उरलेली सर्व काही डाळ आहे ना, कुकरमधून काढून ती याच्यामध्ये ओतून द्या. हे पहा, आता आपण सर्व काही डाळ कढईमध्ये टाकलेली आहे व त्यामध्ये तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या व व्यवस्थित असं पळीने हलवून घ्या. एकदा पहा की डाळ तुम्हाला कशी हवी आहे. शक्यतो रेस्टॉरंटची जी डाळ असते ना, ती जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते, मीडियम अशी. हे पहा, अशी क्वांटिटी झाली पाहिजे डाळीची. खूप सुंदर असा वास या डाळीचा येत आहे. वाव! तुम्ही जेव्हा करताल ना, तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा की डाळ आपली कशी झालेली आहे. मी ज्या पद्धतीने टिप्स वगैरे सांगितलं पूर्ण त्या पद्धतीने ही डाळ एकदा नक्की करून पहा. हे पहा, आता थोड्या उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. या डाळीला तुम्ही चांगली उकळी येऊ द्या. 5 ते 7 मिनटं उकळीसाठी जातील. आता आपण तडक्याची तयारी करूया. हे पहा, गॅसवर मी फोडणी पात्र ठेवले आहे व त्याच्यामध्येही मी 3 चमचे 3 पळ्या हे ऑइल टाकलेलं आहे, जेणेकरून खूप सुंदर असा टेक्स्चर आलं पाहिजे आपल्या डाळ तडक्याला. व त्याच्यामध्ये मी जिरे, मोहरी व लसूण, ठेचलेला लसूण टाकलेला आहे. ज्या मिरच्या आहेत लाल कलरच्या, बेडगी मिरची घ्या, जी आपल्या घरची असते ती घ्या. व त्याच्यामध्ये मी घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. आता याला चांगली तडका बसू द्या व त्यानंतर आपण जी डाळ केलेली आहे ती खाली उतरून ठेवा व त्यानंतर ही फोडणी दिलेलं आहे जे आपण पात्रामध्ये, ते त्याच्यामध्ये मिक्स करून द्या. हे पहा, टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. चला आता इथे मी पटापट आपल्या पोळ्या करून घेते. आपलं पीठही व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता मी इथे पहिली पोळी लाटण्यासाठी घेतलेली आहे.
तुम्हाला व्यवस्थित दिसावा त्यामुळे मी सारखा कॅमेरा सेट करत होते, जेणेकरून व्ह्यूअर्सला खूप चांगलं असं पाहता येईल. हे पहा, इथे पोळ्या लाटायचं चालू आहे. मी इथे एक पोळी लाटली आहे व ती आता मी भाजून घेणार आहे. अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या लाटून घेते आता एकदा पटपट. हे पहा, आता पोळी लाटून झालेली आहे. तवा गरम झाला की नाही ते पाहते व त्यावर एक तेलाची धार टाकून देते व आपली पोळी भाजण्यासाठी तव्यामध्ये मी आता टाकलेली आहे. दोनही बाजूने पोळी चांगली भाजल्यानंतर त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्या. तुम्हाला कसं तेल पाहिजे, काहींना तेल नसतं लावायचं पोळीला, वरून फक्त आतमध्येच लावतात, पण मी वरूनही तेलाचा यूज करते. हे पहा, अशा प्रकारे आपली पोळी व्यवस्थित अशी फुगलेली आहे. पीठ चांगलं भिजल्यामुळे आता दुसरी ही पोळी लाटायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे मी पटापट अशा पोळ्या लाटून घेते, भाजून घेते. हे पहा, 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती आपण, 2 बाउल पीठ घेतले होते गव्हाचे व 1 बाउल तांदूळ घेतले होते. आता आपण हे सगळ्या चपात्या झाल्या आहेत. आपले 6 ते 7 माणसं पोटभर जेवतील एवढा आपला स्वयंपाक झालेला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे डाळ तडक्याला. आता आपण सर्व करूया. हे पहा, मी एकदा टेस्ट करून पाहते की आपला डाळ तडका कसा झालेला आहे. त्यामध्ये मी तुपाची धार टाकलेली आहे.